नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धाग्रामच्या ऑनलाईन चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजचा एक नवीन असा टॉपिक असणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या संविधानाचा असलेला नेमका अर्थ कसा आहे, कोणत्या पद्धतीने त्याला बांधण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने मूलभूत संरचना ह्या संकल्पनेचा उदय झालेला आहे। मग त्याच्यासाठी आज आपण अशा केसबद्दल भाष्य करणार आहोत की ती लँडमार्क जजमेंट आहे। आपल्या संपूर्ण संविधानाच्या इतिहासा काळाअंतर्गत जेवढे काही जे बदल झालेले आहे आणि बदलाच्या पद्धतीने संविधानामध्ये कंटिन्युअसली चेंजेस करण्यात आलेले आहे, त्या सगळ्या चेंजेसला एकरित्या बांधून ठेवायचं काम ह्या एका केसने केलेलं आहे। मग ही अशी केस कोणती होती आणि त्याचा संदर्भ आत्ता घेणं का गरजेचं आहे, हे जेव्हा आपण चर्चेमध्ये घेतो तर त्यावेळेस सगळ्यांना ठाऊक आहे की केशवानंद भारती केस जी झाली की ज्याच्या अंतर्गत आपल्याकडे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन जे इव्हॉल्व झालं त्याच्या अंतर्गत आपल्याला 50 वर्ष कंप्लीट झालेले दिसून येत आहे। मग ती एक सामान्य स्वरूपातल्या एखाद्या माणसाला माहित असणं गरजेचं आहे, एक भारतीय नागरिकांना माहित असणं गरजेचं आहे आणि विशेषतः कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या व्यक्तीला हे माहिती असणं म्हणजे अपेक्षितच आहे। मग 50 वर्ष झालेल्या हा केशवानंद भारतीचा जो जजमेंट आहे, मग त्याच्यामध्ये अशा काय प्रकारच्या गोष्टी घडल्या, मग त्याचा जो संदर्भ घ्यावा लागतो तर त्यावेळेस आपल्याला काही इतिहासातली पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे। मग असं म्हटलं जातं की भारताच्या जजमेंटमध्ये किंवा भारताच्या सुप्रीम कोर्टच्या असलेल्या संपूर्ण इतिहासामध्ये अशा प्रकारचं हे एकमेव असं जजमेंट आहे की ज्याच्या अंतर्गत बियॉन्ड द कॉन्स्टिट्यूशनल बेंचची असलेली क्रिएटिव्हिटी करण्यात आलेली आहे। म्हणजे आपण असं म्हणू की त्याच्यामध्ये तब्बल 13 जजेसची बैठक बसली होती आणि 13 जजेसला डिफीट करण्यासाठी एकच व्यक्तिमत्व होता, त्यांचं नाव आहे नानी पालखीवाला। मग अशा पद्धतीने ही एवढी मोठी असलेली केस किंवा याच्यामध्ये असलेलं एवढं ग्रॅव्हिटी का बरं आहे, तर त्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहे। ज्यावेळेस भारताचं स्वातंत्र्याची चाहूल लागली आणि भारताला बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळणारच याची शाश्वती जेव्हा निर्माण होत गेली मनामध्ये प्रत्येक स्वातंत्र्य संग्रामात जे उडी घेणारे लोक आहेत त्यांच्या, तर हळूहळू कुठेतरी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला देश चालवायचा आहे आणि त्या देशाच्या चालवत्या वेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवणं आणि प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून सामान्य जनतेचं कल्याण कसं केलं जाईल याच्यावर फोकस होता। मग हळूहळू भारताने संविधान बनवलं, संविधानाची पायरचना केली, संविधानाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीची पूर्तता तिथं करण्यात आली। हळूहळू याच्या अंतर्गत बदलही होत गेले आणि एक वेळेस त्या डिबेट्समध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर सरांनी गोष्ट बोलले किंवा ती गोष्ट सांगितली। ते म्हटले, जर भारताचं संविधान आपण तयार करतोय आणि भारताच्या संविधानामध्ये जर आपण बदल हे जर कंटिन्यू करणार असेल तर आपलं भारताचं संविधान तशा पद्धतीचं आपल्याला बनवावं लागणार आहे। मग काळाच्या ओघामध्ये आपण बऱ्यापैकी त्याच्या अंतर्गत बदल करू ही अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून आपण काही कलमांची असलेली अंतर्गतता त्या संविधानामध्ये केली। परिणाम स्वरूप आर्टिकल 368, ज्याला आपण आर्टिकल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती म्हणतो, तर त्या घटना दुरुस्तीचा अधिकार हा संसदेला देऊन टाकला। म्हणजे उद्या चालून जर आपली समाज व्यवस्था बदलत असेल, आपली अर्थव्यवस्था बदलत असेल किंबहुना आपली राज्यव्यवस्था बदलत असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी बदलणार आहे त्या बदलणाऱ्या गोष्टीला आपल्याला काय करायचं आहे, एकरूप बनवायचं आहे। परिणामी स्वरूप 368चा वापर हा संसदेला करण्याचा अधिकार तिथं देण्यात आला। मग आता हळूहळू त्या पद्धतीने संसदेच्या असलेल्या ह्या पॉवरमध्ये एका प्रकारची असलेली सुपर पॉवर कॉन्सन्ट्रेट झाली, कारण की राज्याला कोणत्याही पद्धतीचं संविधानामध्ये बदल करण्याचा बिलकुल अधिकार नव्हता। मग अल्टिमेटली इथं संसद ही सुपिरियर होताना आपल्याला दिसून येते। मग अशा पद्धतीने इथं वॉर झाला किंवा त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीमध्ये वादविवाद झाले की ही पॉवर जर आपण 100% पार्लमेंटला देत असेल किंवा संसदेला देत असेल तर उद्या चालून संसद काही पद्धतीने बदल करू शकतो। मग ह्याच गोष्टीवर काटकक्षणे लक्ष ठेवण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारच्या गोष्टी ह्या संविधानांतर्गत करण्यात आल्या। मग आता ही जी केशवानंद भारती केस आहे तर त्याची पार्श्वभूमी जर बघायला गेलं तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल इट इज अ टग वॉर। काय, इट इज अ टग वॉर बिटवीन द पार्लमेंट आणि त्यासोबत असलेलं सुप्रीम कोर्ट। हे एका प्रकारची असलेली एक अप्रत्यक्ष स्वरूपातलं भांडण होतं की भारताच्या लोकशाहीमध्ये कोण सुपिरियर असणार आहे, whether parliament is the superior or whether is a supreme court is superior।
कायदेमंडळाला तेवढ्या प्रकारचा असलेला 100% जो अधिकार दिला आहे कायदा बनवण्याचा आणि सोबतच संसदेच्या माध्यमातून संविधानामध्ये बदल करण्याचा, तर मग ही 100% पॉवर आहे का? मग अशा संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टच्या अगेन्स्टमध्ये पार्लमेंट उभं राहिलं. मग पार्लमेंटला वाटत होतं की येस आय एम द सुपिरियर आणि मला ज्या पद्धतीने बदल करायचा आहे संविधानामध्ये तुम्ही अक्षरशः कशाही पद्धतीने करू शकतो. मग अशा पद्धतीला टॅकल करण्यासाठी किंवा त्या प्रकारचं असलेलं त्याला अपोज करण्यासाठी आपल्याकडे ऑनरेबल कोर्ट्स तिथं तयार होते. मग आता इथं अजून एक टग वॉर दिसतोय बिटवीन द DPSP म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि दुसरं आहे फंडामेंटल राईट्स. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या केसची पार्श्वभूमी ह्या 4 शब्दांमध्ये लपलेली आहे. एक तर संस्थांमध्ये असलेले भांडणं, संस्था म्हणजे कोणते? पार्लमेंट संस्था आणि दुसरी आहे सर्वोच्च संस्था, सर्वोच्च न्यायालयाची संस्था. ही एक संस्था सुपिरियर आहे का ही संस्था सुपिरियर आहे, यांच्यामध्ये भांडणं आहे. सोबतच संविधानामध्ये असलेले DPSP आणि फंडामेंटल राईट्स याच्यापैकी सुपिरियर कोण आहे याच्यामध्ये ही भांडणं लागले. म्हणजे एका प्रकारचा असलेला हा जो टग ऑफ वॉर होता, तो टग ऑफ वॉर मध्ये कोण जिंकतं, ती रस्सीखेचमध्ये कोण जिंकतं आणि कशा पद्धतीने एखादा भाग किंवा एखादी संस्था किंवा एखादी फिलॉसॉफिकल थिंग्स ही कशी रीच होतीये याच्यावर कंटिन्युअसली त्या प्रकारची भांडणं झाली. ज्यावेळेस संविधान बनत होतं त्यावेळेस डॉक्टर B.R. आंबेडकर सरांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की भारताचं संविधान हे लिव्हिंग डॉक्युमेंट्स आहे. भारताचं संविधान हे ऑर्गॅनिक डॉक्युमेंट्स आहे. याच्या अंतर्गत काळानुरूप बदल झालेच पाहिजे का? कारण की बदल हा एकमेव नित्यता स्वरूपातला आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस भारताच्या असलेल्या या संविधानामध्ये काळानुरूप जर बदल होत असेल तर साहजिकच आहे उद्या चालून प्रत्येक व्यक्तींच्या प्रत्येक संदर्भात असलेल्या संस्थेचं कार्य कसं असेल आणि कशा पद्धतीने असेल हे तिथं त्या व्यक्तीला आणि त्या संस्थेला कळत जाणार आहे. परिणाम स्वरूप हे जर आपण बदल नाही केले तर आपल्या भारताच्या संविधानाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून आपलं संविधान हे बदललंच पाहिजे. या गोष्टीचा असलेली ग्रॅव्हिटी हळूहळू लोकांच्या असलेल्या संसदेच्या माध्यमातून प्रदर्शित होताना आपल्याला दिसून येते. मग त्यावेळेस ज्यावेळेस आपलं संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950ला, त्याच्या तब्बल 1 वर्षाच्या आतच पहिल्यांदा संसदेने ह्या गोष्टीचा वापर केला. संसदेने त्या पॉवरचा यूज केला आणि संविधानामध्ये कलम 368 अंतर्गत पहिल्यांदा वापर केला की येस वी हॅव अ पॉवर टू अमेंड दी कॉन्स्टिट्यूशन आणि त्या पद्धतीची असलेली पहिली घटना दुरुस्ती केली आणि ती पहिली घटना दुरुस्ती केली म्हणजे 1951ला. आता बघा पहिलीच घटना दुरुस्ती 1951ला म्हणजे तब्बल 1 वर्षाच्या आत पहिल्यांदा संसदेचा वापर इथं करण्यात आलाय. मग संसदेला ही पहिल्या घटना दुरुस्ती करावी का लागली तर त्याच्या मागची एक छोटीशी हिस्ट्री आहे. भारताच्या असलेल्या समाज व्यवस्थेमध्ये विविध प्रकारची असलेली असमानता होती. मग ती आर्थिक स्वरूपातली असेल, सामाजिक स्वरूपातली असेल किंवा राजकीय स्वरूपातली असेल, अशा सगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून भारताच्या असलेला समाज हा विभागलेला होता, तुटलेला होता. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ऑब्झर्व केलं गेलं तर त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये खंत राहिली की भारताचं संविधान तर आपण तयार केलं परंतु त्या गोष्टीची पूर्तता जर आपण लोकांपर्यंत नाही पोहोचवली तर त्याचा असलेला अर्थ काय की आपण एवढं संविधान बनवलं आहे. मग त्याच्यामधले काही लूफहोल्स होते किंबहुना त्या गोष्टी तिथं टाकायच्या राहिल्या होत्या. त्या गोष्टीवर परत एकदा चर्चा व्हावी आणि त्या पद्धतीने आपल्या संविधानामध्ये त्याचं मत प्रदर्शित व्हावं याच्यासाठी पहिली घटना दुरुस्ती केली. ती म्हणजे काय आहे तुमची असलेली पहिली घटना दुरुस्ती 1951. मग या अंतर्गत ह्या घटना दुरुस्ती अंतर्गत काय करण्यात आलं तर 3 गोष्टी प्रामुख्याने तिथं टाकण्यात आल्या. एक तर काय तर पहिली गोष्ट आर्टिकल 19(2) या अंतर्गत बदल करण्यात आले. दुसरी गोष्ट आर्टिकल 15 सब क्लॉज 4 हा टाकण्यात आला. सोबतच आर्टिकल 31A, आर्टिकल 31B आणि 9वी अनुसूची ह्या 3 गोष्टीचा असलेला आपण संदर्भ घेऊन तो आपल्या संविधानामध्ये इन्सर्ट केला. मग याचा असलेला तो फायदा किंवा तोटा तो नंतरच्या काळात कळायला लागला. परंतु त्या प्रकारच्या गोष्टीमध्ये हे का बरं टाकण्यात आलं ह्याच्या मागचं कारण काय होतं.
भारत स्वतंत्र झाला, परंतु तरी पण भारतामध्ये मद्रास सारख्या प्रांतामध्ये कंटिन्युअसली त्या गोष्टीवर चर्चा होत चालली होती की आम्ही कम्युनिस्ट पार्टीचे आहोत आणि आम्हाला बोलण्याचा अधिकार ह्या काँग्रेसने कधी दिलाच नाहीये. परिणाम स्वरूप त्या प्रकारचा आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आम्हाला प्रेस छापण्याचा अधिकार आहे आणि अशा गोष्टीच्या वेळेस वरचे जे सरकार आहे, काँग्रेसचं सरकार आहे, ते आम्हाला दाबवतो आहे. मग अशा प्रकारची एक केस सुप्रीम कोर्टमध्ये गेली आणि सुप्रीम कोर्ट अंतर्गत त्या प्रकारची केस होती ती म्हणजे काय, रोमेश थापर केस. काय होती? रोमेश थापर केस. हे एक जर्नलिस्ट होते, तर त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये दावा दाखल केला की अंडर आर्टिकल 19(2) मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, प्रेस छापण्याचा अधिकार आहे. मग आम्हाला जर काँग्रेसने केलेलं कार्य आम्हाला लोकांपर्यंत पोहोचू देत नसेल तर ह्या प्रकारे आमच्या असलेल्या स्वातंत्र्याची गळचेपी आहे, इथं हा त्या प्रकारचा असलेला आम्ही सहन करणार नाही. ऑनरेबल सुप्रीम कोर्टने त्या प्रकारच्या असलेल्या जजमेंट्समध्ये सांगितलं काय की पार्लमेंट तुम्ही अशा प्रकारे कार्य करा की ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, रिझनेबल रिस्ट्रिक्शन तिथं लावू शकता आणि त्या पद्धतीने भारताच्या असलेल्या जी सार्वभौमता आहे, जी मित्रत्वाच्या असलेल्या गोष्टीला प्रमोट करणार आहे, ह्या गोष्टी तुम्ही तिथं टाकू शकता. मग अशा पद्धतीने पहिल्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वरूपामध्ये आपण काही रिझनेबल गोष्टीचे रिस्ट्रिक्शन्स टाकून आपण काय केले, तिथं तो अधिकार आपण भारताच्या सामान्य लोकांना दिला. हा पहिला बदल केला. दुसरी केस झाली ती होती त्यावेळेस असलेली चंपाकरम दोगई राजा केस. आता आर्टिकल 15 सब क्लॉज 1 अँड आर्टिकल 15 सब क्लॉज 2 च्या ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्यावेळेस कुठेतरी आपल्याला दिसून येते की आपल्याकडं जात, धर्म, वंश, लिंग याच्यावर कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही. मग ज्यावेळेस पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या बिहार प्रांतामध्ये असलेलं रिझर्वेशन जेव्हा देण्यात आलं तर त्यावेळेस हे चॅलेंज करण्यात आलंय की इट इज अ व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 51 अँड 15 सब क्लॉज 2 चा. मग अशा वेळेस सुप्रीम कोर्टने परत मार्गदर्शन दिले पार्लमेंटला आणि पार्लमेंटला सांगितलं की संविधानामध्ये बदल करा आणि बदल करून आरक्षणाची तरतूद तिथं टाका. परिणाम स्वरूप पहिल्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या पार्लमेंटने 15(4) हे कलम त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं आणि आज जे तुम्ही 15(4) वाचता तर त्याच्यामध्ये सरळ काय सांगितलं, रिझर्वेशन काय असणार आहे, रिझर्वेशन असणार आहे. सामाजिक आणि किंवा इकॉनॉमिक आर्थिक बेसिसवर न करता तिथं सामाजिक आणि एज्युकेशनल बेसिसवर जो व्यक्ती मागासलेला असेल तर त्याला काय करायचं आहे, रिझर्वेशनच्या माध्यमातून तिथं मुभा द्यायची आहे. मग अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी तिथं इन्सर्ट केल्या. त्यावेळेस कुठं काही प्रॉब्लेम झाला नाही, परंतु प्रॉब्लेम झाला तो तिसऱ्या गोष्टी अंतर्गत. पार्लमेंटला एका गोष्टीची पॉवर भेटत गेली. का? कारण की पार्लमेंटला संसदेच्या माध्यमातून घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार भेटला. हे पार्लमेंटला कळालं की यस, आपण पार्लमेंटच्या माध्यमातून संसदेच्या माध्यमातून संविधानामध्ये कसाही प्रकारे बदल करू शकतो. आणि त्यावेळेच्या गव्हर्नमेंटनी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूच्या गव्हर्नमेंटनी एक गोष्ट केली ती म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेलं कलम 31A आणि 31B केलं आणि सोबतच आपल्या घटनेच्या अंतर्गत एक नवीन अनुसूची ऍड केली. त्या अनुसूचीला म्हणलं 9वी अनुसूची. आता गमतीचा भाग बघा विद्यार्थी मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरूंचा विचार हा समाजवादी होता. त्यांना वाटत होतं की आपल्या समाजामध्ये जी विभागणी आहे ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमी, त्याच्या अंतर्गत जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल की इथं काही लोकांकडे भरपूर संपत्ती आहे आणि काही लोकांकडे काहीच संपत्ती नाहीये. मग अशा प्रकारे आमच्या ज्या काँग्रेसची आयडियोलॉजी आहे समाजवादीची, ती समाजवादीची आयडियोलॉजी कुठेतरी कमी होती. मग ह्या गोष्टीला कुठेतरी कमी करण्यासाठी त्यांनी आर्टिकल 31A आणि 31B आणि ऑलोंग विथ दॅट 9 शेड्यूल हे काय केलं होतं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकलं. आणि त्याच्या माध्यमातून काय केलं की त्यांनी सरळ सांगितलं की आता कोणत्याही व्यक्तीकडं कमाला जमीन किती असेल हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, राज्य शासनाला असणार आहे. मग राज्य शासन जर तुमच्याकडे त्या प्रकारची असलेली जमीन जास्त असेल तर ती काय घेणार आहे, हिरावून घेणार आहे. हा अधिकार आपण राज्यांना आणि किंबहुना संपूर्ण देशातल्या असलेल्या प्रत्येक त्या प्रकारच्या असलेल्या पॉवर ऑथॉरिटीला आपण देऊन टाकली. मग याचा परिणाम काय झाला
की हळूहळू प्रत्येक राज्याचे असलेले जे ऑथॉरिटी पर्सन आहे ते काय करायला लागले, कायदे बनवायला लागले. मग प्रत्येक राज्याचे विधिमंडळाची त्यांच्या असलेल्या आकारमानानुसार आणि त्यांच्या असलेल्या पॉवरनुसार कायदे बनवले आणि कायद्याच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक लोकांकडे जिथं जास्त जमीन असेल ती जमीन काय घेतली, इथं हडप करायला लागले. हडप इन द सेन्स गव्हर्नमेंटकडे ॲक्वायर करायला लागले. मग अशा पद्धतीने ह्या पहिल्या घटना दुरुस्तीनुसार अल्टिमेट पॉवर कोणाकडे गेली, पार्लमेंटकडे गेली. मग आता हे पार्लमेंटकडे गेल्यानंतर उद्या चालून पार्लमेंट कायद्याच्या माध्यमातून कशाही पद्धतीने बदल करण्याची जी त्याला त्या गोष्टीची पॉवर भेटली, तर त्यांनी अशा प्रकारचे विविध कायदे केले आणि ह्या कायद्याचं असलेलं स्वरूप पुढे चालून भयावह परिस्थितीमध्ये निर्माण होईल याची आशंका त्या पार्लमेंटला कधीच लागून नाही राहिली. परिणामी सगळ्या गोष्टी ऍडजस्टेबल झाल्या. परंतु ही जी गोष्ट होती की जमीन सुधारणा, कारण की पूर्वीचे लोक त्यांच्याकडे कसं असायचे 1000 एकर 2000 एकर एवढ्या जमिनी असायच्या. मग ह्या जमिनी फक्त एक एक मालकाच्या असायच्या. आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये विनोबा भावे भूदान मुवमेंट ज्यांनी चालू केली तर त्यांनी त्या गोष्टीवर प्रखरतेने लक्ष दिलं होतं की एखादा व्यक्ती ज्याला 1 एकर पण जमीन नसेल तर स्थानिक लेवलच्या असलेल्या एखाद्या जमीनदार माणसानी त्यांनी स्वतःकडची अर्धा एकर 2 एकर 5 एकर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार ती जमीन तिथं द्यायला पाहिजे. मग अशा प्रकारचे असलेले गांधीजींचे विचार विनोबा भावेंनी पसरवायचा प्रयत्न केला, परंतु त्याला कुठेतरी अपयश येताना आपल्याला दिसून आलंय. परिणामी कायदा करूनच आपण त्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या, पूर्ततेवर आणायचा प्रयत्न केला. मग आता इथं आपल्याला दिसतंय की पार्लमेंट हे काय झालंय, सुपिरियर झालं. संविधानामध्ये बदल आणि कायदा करण्याचा अधिकार पार्लमेंटला आला. आता ह्या पार्लमेंटने केलेल्या गोष्टीमुळं सगळ्यात महत्वाचं असलेलं जे स्थानिक स्वरूपातले असलेले जे जमीनदार लोक होते त्या जमीनदार लोकांना याचा फटका बसला. का? कारण की तुमच्या जमिनी कोण ॲक्वायर करायला लागलं, गव्हर्नमेंट ॲक्वायर करायला लागलं. मग त्या प्रकारच्या गोष्टीला चॅलेंज करण्यासाठी ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये काही व्यक्ती गेले, काही जमीनदार लोक गेले. त्या जमीनदारामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे काय, शंकरी प्रसाद. शंकरी प्रसाद नावाचे जमीनदार होते. सोबतच आपल्याला लक्षात येईल की ह्या संदर्भामध्ये सज्जन सिंग पण नावाचे असलेले काय होते, जमीनदार होते. मग अशा प्रकारचे ह्या काही जमीनदारांचा गट किंवा जमीनदारांनी प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून तिथं सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टला निदर्शनात आणलं आणि सांगितलं काय की साहेब ही जमीन आमची वडिलोपार्जित आहे, ह्या जमिनीवर अधिकार आमचा आहे. त्यामुळं एखादा शासनाचा कायदा, तो कायदा जो की संसदेने बनवलेला आहे तो कायदा आमच्या जमिनी हडपून घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस त्यांनी त्या गोष्टीवर चॅलेंज केलं की तुमची जी पहिली घटना दुरुस्ती आहे ती कशी नाहीये, वैध नाहीये. काय नाहीये, वैध नाहीये. इट इज नॉट अ व्हॅलिडेटेड. ही कोणत्याही प्रकारची व्हॅलिडेशन नाहीये. परिणाम स्वरूप त्या प्रकारचा असलेल्या सुप्रीम कोर्टला खऱ्या अर्थाने हे ज्या गोष्टी दिसायला लागल्या तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टला पण कुठेतरी वाटलं की यस ह्या गोष्टी जे केल्या जात आहे ते उचित नसावे. परंतु कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, पार्लमेंटला आहे. आणि पार्लमेंट कशासाठी करतोय तर समाजामध्ये असलेली जी दुभागणी आहे, समाजामध्ये जी चढ उतार आहे त्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहे. मग उद्या चालून पार्लमेंट एखादा कायदा असा करत असेल की तिथं समाजामध्ये समाजवादी विचारसरणी पेरत असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय ना. मग अशा वेळेस पार्लमेंटने केलेले कोणतेही कायदे त्या प्रकारचा असलेला ह्या कायद्याच्या डेफिनेशन मध्ये येतो की नाही हे बघण्यासाठी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टने त्याला ऑब्झर्वेशन केलं तर त्यावेळेस सरळ सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी ह्या काय असणार आहे, लॉच्या डेफिनेशन मध्ये येणार नाही. तर त्यावेळेस त्या सज्जन सिंग आणि शंकर प्रसाद असलेल्या या युक्तिवादामध्ये असं सांगण्यात आलंय की तुमचा असलेला आर्टिकल 13(2) म्हणजे 13 सब क्लॉज 2 मध्ये काय सांगितलेलं आहे की कायदे मंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे, म्हणजे संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु तो अधिकार अशा प्रकारे नसायला पाहिजे की लोकांचे असलेले मूलभूत अधिकार हिरावून घेईल. परंतु परत सुप्रीम कोर्टाने त्या युक्तिवादामध्ये पुढे जाऊन सांगितलं की नाही, तसं होणार नाही. ही अल्टिमेट पॉवर कोणाला आहे, पार्लमेंटला आहे. पार्लमेंट कॅन डू एनिथिंग्स रिगार्डिंग द पर्टिक्युलर तुमच्या जमिनीच्या संदर्भामध्ये. समाजवादी विचारसरणी राबवायची आहे. इथं कुठेतरी आपल्याला पार्लमेंटने केलेलं काम हे चांगलं आहे अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टला देखील वाटत होतं.
मग त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की जी घटना दुरुस्ती आहे, काय जी घटना दुरुस्ती आहे त्या प्रकारची जी घटना दुरुस्ती केली, म्हणजे कोणती पहिली घटना दुरुस्ती केली ती घटना दुरुस्ती दे आर नॉट कम अंडर द डेफिनेशन ऑफ लॉ, त्यामुळे तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. मग 13 सब क्लॉज 2 मध्ये जी कायद्याची असलेली पॉवर संसदेला दिली आहे त्या कायदा ह्या शब्दांतर्गत संविधानाच्या माध्यमातून केलेली घटना दुरुस्ती हे बिलकुल येणार नाही. अशा प्रकारचं असलेलं तिथं संदर्भ लागला आणि इथं पॉवरफुल कोण झालं, पार्लमेंट झालं. म्हणजे कुठंतरी सुप्रीम कोर्टला कळालं की नाही पार्लमेंट जे करेल ते चांगलं करेल. परंतु याचा उलट परिणाम झाला. ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा भयावह परिणाम झाला की पार्लमेंटला अजून एक अभय भेटलं. पार्लमेंट अजून त्या प्रकारची असलेली पॉवर ॲक्युमुलेटेड झाला. पार्लमेंटला वाटायला लागलं की आता मला तर सुप्रीम कोर्टने पण सांगितलेलं आहे की तुम्ही जे करताय ते चांगलं करताय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये लोकांचं कल्याण करताय, मोठमोठ्या लोकांकडनं जमिनी घ्यायच्या आणि सामान्य लोकांना द्यायच्या, हे तर खूप चांगली गोष्ट करताय. मग सुप्रीम कोर्टनी अशा पद्धतीच्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं त्याला अभय दिलं तर पार्लमेंटला ह्या गोष्टीचा अजून त्या प्रकारचा असलेला वाव भेटला. परिणाम स्वरूप परत ह्या गोष्टीवर कायदा करून त्या संदर्भामध्ये पार्लमेंटनी परत काय केलं होतं, 17वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली आणि 17वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून त्या संदर्भामध्ये राज्यांच्या कायद्यांना अजून त्या प्रकारे प्रमोट करायला काय दिलं, तिथं वाव देण्याचा प्रयत्न केला. मग 17वी घटना दुरुस्ती केल्यानंतर पार्लमेंटनी अजून राज्यांना सांगितलं की तुम्ही अजून कायदे बनवा, बिंदास कायदे बनवा आणि त्या कायद्याच्या माध्यमातून काय करा, तुम्ही लोकांच्या असलेल्या ज्या जमिनी आहे त्या कोणाकडे घ्या, तर आपल्या सरकारकडे घ्या. म्हणजे एका प्रकारची असलेली ही आता समाजवादी विचारसरणी कुठंतरी साम्यवादी विचारसरणीच्या मागे पळताना आपल्याला इथं दिसून येत होती. समाजवादी राहिलीच नाही, आता साम्यवादी राहिली. परिणाम स्वरूप मग हे सगळे लोक जेव्हा कायदे बनवायला लागले, प्रत्येक राज्य स्वतःचे कायदे बनवायला लागलं. मग हे कायदे बनवत्या वेळेस कुठंतरी ह्या कायद्यांना सुरक्षा भेटावी म्हणून त्या प्रकारचं असलेलं जे पहिल्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 9 शेड्यूल बनवलं, 9वी असलेली अनुसूची बनवली, हे सगळे कायदे कुठं टाकण्यात आले, ह्या 9वी अनुसूचीमध्ये टाकण्यात आले. असं म्हटलं जातं की राज्य शासनाने किंवा संसदेने केलेले कायदे 9व्या अनुसूचीमध्ये टाकले तर त्याला कोणत्याही प्रकारचं ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन लागणार नाही, अशा प्रकारचा एक संसदेने कायदाच करून टाकला. मग जे पण राज्य कायदे बनवायचे, मग केरळचं राज्य बनवायचं, बिहारचं बनवायचं, पंजाबचं बनवायचं, प्रत्येक राज्य स्वतःच्या पद्धतीने कायदे बनवायला लागले आणि हे कायदे घेऊन कुठं टाकायला लागले, 9 शेड्यूलमध्ये टाकायला लागले. का 9 शेड्यूलमध्ये टाकलेली कोणतेही कायदे ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेमध्ये येणार नाही, हे अशा प्रकारचा अजून एक कायदा पार्लमेंटनी देऊन टाकला. म्हणजे आपण असं म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही पॉवर दिली तर त्या पॉवरचा असलेला मिसयूज करतो, सेम त्या प्रकारचा असलेला पार्लमेंटला पॉवर भेटली आणि त्या पार्लमेंटनी सगळ्या गोष्टी अशा प्रकारे करायला लागले. मग 9 शेड्यूलमध्ये ते सगळे कायदे टाकल्यानंतर तिथं कोणत्याही पद्धतीने न्यायालयीन पुनर्विलोकन लागायला लागलं नाही. म्हणून 9 शेड्यूलला ब्लॅक होल थेअरी म्हणतात. काय म्हणतात, ब्लॅक होल थेअरी. ह्या अशा प्रकारचं असलेलं याला क्रिटिसाइज म्हणायला लागले की एकदा का याच्यामध्ये गेलं 9 शेड्यूलमध्ये तर वरती म्हणजे ते कायदा कधी बाहेर येत नव्हता, म्हणजे हे एकदम सबझ्युम व्हायचा. मग अशामुळे काय झालं की पार्लमेंटच्या असलेल्या डे बाय डे गोष्टीमुळं तुम्ही प्रत्येक कायदे करायचे आणि 9 शेड्यूलमध्ये टाकायचे. मग इथं कुठेतरी सुप्रीम कोर्टला रेकॉग्नाइज झालं. रेकॉग्नाइज अशा प्रकारे झालं की आपण मागच्या वेळेस ज्या पहिल्या असलेले शंकरी प्रसाद केस अंतर्गत किंवा सज्जन सिंग केस अंतर्गत आपण अभय दिलं होतं पार्लमेंटला की कायदा करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, घटना दुरुस्ती करण्याचा अल्टिमेट तुम्हाला अधिकार आहे, त्याच्यामध्ये आमचं काही वावगं नाहीये, परंतु तुम्ही त्याचा काय करताय, मिसयूज करताय. मग अशा पद्धतीने ह्या पार्लमेंटच्या असलेल्या 17व्या घटना दुरुस्तीला चॅलेंज केलं गेलं. ते चॅलेंज केलं गेलं कोणाकडं, त्या प्रकारचं असलेलं गोलकनाथ प्रकरण 1967 अंतर्गत. बघा काय कायदा बनवतो आणि लय कायद्याला चॅलेंज केलं जातं, म्हणजे ही अशा प्रकारची असलेली खेळी चालू होती. कायदा बनवायचा, चॅलेंज करायचा, चॅलेंज केलेलं परत कायद्यामध्ये रूपांतर करायचं. मग अशा पद्धतीने हे टग ऑफ वॉर तिथं कंटिन्युअसली चालू होते.
मग 17वी घटना दुरुस्तीनुसार पार्लमेंटला अधिकार भेटल्यानंतर पुढे त्या 17व्या घटना दुरुस्तीला चॅलेंज करण्यासाठी इथं कोर्टाने त्या प्रकारच्या केसमध्ये, ती केस म्हणजे कोणती आहे, गोपालन असलेल्या गोलकनाथ प्रकरण 1967 अंतर्गत. ह्या गोलकनाथ प्रकरणांतर्गत मध्ये फार सुंदररित्या जजमेंट पास केलं. त्याच्या अंतर्गत काय सांगण्यात आलं की ज्या प्रकारचं असलेलं आर्टिकल 13 आहे, 13 म्हणजे काय की ह्या प्रकारची असलेल्या कायद्याची डेफिनेशन, आर्टिकल 13 सब क्लॉज 2 काय सांगतोय, कायद्याची डेफिनेशन. आणि आता इथं पॉवर आहे कोणाची, पार्लमेंटची, संसदेच्या माध्यमातून संविधानामध्ये बदल करण्याची. आता कायदा बनवण्याचा अधिकार संसदेला, घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला. मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेलं ह्या गोलकनाथ केस अंतर्गत इथं पर्टिक्युलर कोर्टने द डॉक्ट्रिन ऑफ पर्स्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग सांगितलं आणि त्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही केलेली घटना दुरुस्ती काय होऊ शकते, त्या प्रकारचा लॉ होऊ शकतं. म्हणजे गोलकनाथमध्ये सरळ सांगितलं की तुम्ही कायदा बनवताय, तुम्ही घटना दुरुस्ती करताय, कायद्याचे डिफिनेशन 13(2) मध्ये आहे किंवा 13(3) मध्ये आपल्याला लपलेले आहे आणि 13(2) अंतर्गत कोणताही कायदा फंडामेंटल राईट्सला काढू शकत नाही, हे सरळ सांगितलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्ही केलेला कायदा आणि तुम्ही केलेली घटना दुरुस्ती हे वेगवेगळं नसून तो एकच आहे. म्हणून घटना दुरुस्ती आता काय असणार आहे, कायदा असणार आहे, हे स्पष्ट सांगितलं. कोणत्या केस अंतर्गत, गोलकनाथ प्रकरण अंतर्गत. कारण की कोर्टाला त्या प्रकारचं पार्लमेंटला थांबवायचं होतं. पार्लमेंटला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार जो संक्षिप्त स्वरूपात दिला होता की तुम्ही जे करायचं ते करा, परंतु अशा पद्धतीला थांबवलं नाही तर उद्या चालून भारताच्या संविधानामध्ये वाटेल त्या पद्धतीने बदल करण्याचा अधिकार कोणाला भेटू शकतो, पार्लमेंटला भेटू शकतो. हे कोर्टाला जाणवल्यानंतर त्या गोष्टीला बंधनं घालण्यासाठी त्यांनी सरळ सांगितलं की कायदा असो किंवा घटना दुरुस्ती असो, हे सगळं कशाच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे, तर लॉच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे. मग ओव्हर रुलिंग पर्स्पेक्टिव्ह ऑफ ओव्हर रुलिंग ही जी डॉक्टरीन आहे ती त्या प्रकारची डॉक्टरीन तिथं ऍप्लिकेबल केली आणि गोलकनाथ खटल्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आता हे करू शकत नाही. मग त्याच्यानंतर ह्या गोष्टी जर झाल्या, मग आता कोर्टाने निदर्शन दिले की घटना दुरुस्ती पण काय असणार आहे, त्या प्रकारची लॉ मध्ये असणार आहे. मग आता मला एक सांगा, पार्लमेंट शांत बसेल का हो, नाही. मग पार्लमेंट लगेच काय केलं, त्याच्यावर रिॲक्शन केली आणि पार्लमेंटनी त्या प्रकारची असलेली पुढची घटना दुरुस्ती केली. ती घटना दुरुस्ती म्हणजे 24वी घटना दुरुस्ती. बघा, 17व्या घटना दुरुस्तीला गोलकनाथ केसमध्ये चॅलेंज केलं. गोलकनाथमध्ये सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिली की अशा पद्धतीचं घटना दुरुस्ती पण कशामध्ये येणार आहे, कायद्याच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे. तर पार्लमेंट म्हणले थांबा, असं म्हणताय का तुम्ही, आम्ही अजून एक घटना दुरुस्ती आणतो. मग त्या घटना दुरुस्तीची कोणती होती, 24वी घटना दुरुस्ती. मग आता ह्या 24व्या घटना दुरुस्तीने काय मोठा बदल केला, फार मजेशीर गोष्ट आहे बरं. बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्लमेंट आणि पार्लमेंटकडे असलेली पॉवरचा खरा उपयोग इंदिरा गांधींनी केला होता. इंदिरा गांधीचा काळ होता. इंदिरा गांधींना माहित होतं की आपल्याला सुप्रीम कोर्टच्या वरती जाता वेळेस आपल्याला संविधानाचे असलेले जे पायबंद आहे ते पायबंदांना आपल्याला कंटिन्यू सोबत ठेवावं लागणार आहे. मग अशा वेळेस मी केलेलं प्रत्येक कार्य हे कुठंतरी न्याय व्यवस्था बघणार म्हणजे बघणार. मग अशा वेळेस मी प्रत्येक गोष्ट त्या प्रकारे परफेक्टली करण्याचा प्रयत्न करेल आणि परिणामी 24वी घटना दुरुस्ती केलीच मॅडमनी आणि त्या पद्धतीने 2 कलमे ऍड केली. कोणते कलमे ऍड केले, तर 13 सब क्लॉज 4 आणि आर्टिकल 368 मध्ये म्हणजे 368 अंतर्गत सब क्लॉज 3 हे काय केलं होतं, ऍड केलं. तुम्ही कदाचित ज्यावेळेस कायद्याची डेफिनेशन बघत असाल अंडर आर्टिकल 13, तर त्याच्यामध्ये सब क्लॉज 4 जो आहे का, तो हा आहे सब क्लॉज 4. तो कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलेला आहे, 24व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलेला आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये, नीट लक्ष द्या. 13(4) मध्ये असं सांगितलं की अनुच्छेद 368 अंतर्गत म्हणजे घटना दुरुस्ती अंतर्गत जे काही गोष्टी करणार आहे संविधानामध्ये त्या गोष्टी कशाला लागू होणार नाहीये, तर 13(4) मध्ये लागू होणार नाही किंवा 13 ह्या कायद्यामध्ये असणार नाही. म्हणजे संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार जो संसदेला आहे, जो घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे, तो कायदाच नसणार आहे. अशा प्रकारचं असलेलं कुठं टाकलं, डायरेक्ट कायद्याच्याच असलेल्या कलम 13(4) मध्ये टाकून दिलं. म्हणजे आता घ्या की तुम्ही घटना दुरुस्ती म्हणत होते ना इतके दिवस मागच्या याच्यामध्ये गोलकनाथमध्ये की घटना दुरुस्ती करू
शकत नाही, घटना दुरुस्ती कायदा आहे, मग आम्ही काय करतो, कायद्याचीच डेफिनेशन चेंज करतो. कायद्याच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं 13 सब क्लॉज 4 टाकून की आता आम्ही काय करणार आहे, घटना दुरुस्ती कायदाच नाहीये, कारण की त्या प्रकारची असलेली घटना दुरुस्तीमध्ये केलेले बदल हे लागू होणार नाही. सोबतच 368(3) मध्ये काय सांगितलं तर अनुच्छेद 13 मधील कोणत्याही कलमाखाली अंतर्गत केलेल्या कोणत्याही सुधारणा लागू होणार नाही. म्हणजे दोन्हीकडनं त्या प्रकारचं असलेलं तिथं पार्लमेंटला सुपिरियर करून टाकलं संसदेने. संसदेला वाटलं की आता कायदा करता वेळेस आपल्याला एक गोष्ट लक्ष ठेवावं लागेल, घटना दुरुस्ती करतोय पण ती घटना दुरुस्ती कायद्याच्या डेफिनेशन मध्ये आली नाही पाहिजे. मग कायद्याच्या डेफिनेशन मध्ये नाही यायचं असेल तर कायद्याच्या डेफिनेशनला चेंज करा. 13(4) ऍड करून टाकलं, कायद्याची डेफिनेशन चेंज केली. त्याच्यानंतर 368 सब क्लॉज 3 टाकला आणि सरळ सांगितलं की 13 मध्ये जो बदल करणार आहे तो 368 मध्ये लागू होणार नाही. आता सुप्रीम कोर्ट परेशान झालं की अरे यांनी तर एकदमच त्या पॉवरचा असलेला प्रॉपरली यूज केला आणि 13 सब क्लॉज 4 आणि 368 सब क्लॉज 3 अंतर्गत सगळ्या गोष्टी टाकल्या. सुप्रीम कोर्टला वाटायला लागलं की नेमकं आता करायचं काय, कशा पद्धतीने डील करायचं. मग ज्या वेळेस अशा प्रकारचं असलेलं हे परत प्रकरण कोर्टामध्ये गेलं तर ते कोणत्या केसमध्ये गेलं तर केशवानंद भारती केस प्रकरणांतर्गत. आता सुप्रीम कोर्टला कळालं की याची असलेली ही जी पॉवर आहे त्या पॉवरचा त्यांनी काय केलेला आहे, आता प्रॉपरली यूज केलेला आहे. कोणत्याही संविधानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेलं नाहीये. संविधानामध्येच त्यांनी अशा प्रकारे बदल केला की उद्या चालून सुप्रीम कोर्ट पण त्याच्यामध्ये हात घालू शकत नाही. पण सुप्रीम कोर्ट त्याच्याही बियॉन्ड होतं. सुप्रीम कोर्टने केशवानंद भारती केस जेव्हा झाली तर त्यावेळेस काही गोष्टीवर तिथं प्रकर्षाने मत मांडण्याचा प्रयत्न केला. झालं काय की केरळमध्ये त्या प्रकारचे असलेले काही जमीन सुधारणाचे जे कायदे होते ते कायदे बनवले होते आणि ह्या कायद्याअंतर्गत काही गोष्टीच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या स्थानिक स्तरावरचे असलेले जे मठाधिपत होते त्यांच्याकडे 150-200 एकर जमिनी होत्या, त्या सगळ्या काय करायला लागले होते, ॲक्वायर करायला लागले होते. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या असलेल्या स्थानिक स्वरूपातल्या असलेले कायद्यांना चॅलेंज केलं गेलं सुप्रीम कोर्टमध्ये अंडर द नेम ऑफ केशवानंद भारती केस. मग आता झालं काय की ह्या केशवानंद भारती केसमध्ये सरळ सांगितलं की आम्हाला आर्टिकल 14, आर्टिकल 19, आर्टिकल 25, 26 आणि 31 ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला जो अधिकार आहे तो अधिकाराचं काय होतंय, उल्लंघन होतंय. मग हे केशवानंद भारती केस अंतर्गत स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आम्हाला एक तर त्या प्रकारचं असलेलं सरळ सरळ सांगा की आम्हाला संपत्तीचा अधिकार आहे की नाही, आम्हाला त्या प्रकारचं असलेलं धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे की नाही, किंबहुना अशा प्रकारचा जर अधिकार नसेल तर मूलभूत अधिकाराची असलेली संदर्भता आम्हाला कधीही सांगू नका. एवढ्या काटक्ष स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा केस गेली तर त्यावेळेस सुप्रीम कोर्ट समोर 2 गोष्टी समोर आल्या की आपल्याला त्या प्रकारचं असलेलं 24वी घटना दुरुस्ती आणि 25वी घटना दुरुस्ती या संदर्भामध्ये काय करायचं आहे. न्यायालय परेशान झालं होतं कारण की न्यायालयाला आता कळायला मार्ग नव्हता की अशा स्थानिक स्वरूपातले जर कायदे तयार होत असेल आणि मोठमोठ्या जमिनी कंटिन्युअसली जर घेऊन जात असेल कायद्याच्या माध्यमातून आणि ती सगळी सरकार जमा होत असेल तर स्थानिक लोकांचे असलेले जे मूलभूत अधिकार आहे, संपत्तीचा अधिकार, कारण की संपत्तीचा अधिकार त्यावेळेस मूलभूत अधिकार होता आर्टिकल 19(1) सब क्लॉज F मध्ये. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या गोष्टींमुळे आता करायचं काय हा जर प्रश्न निर्माण होत असेल आणि सामान्य लोकांचे मूलभूत अधिकार उल्लंघन होत असेल तर अशा वेळेस आपल्याला ह्या 2 गोष्टीकडे बघावे लागणार आहे. मग याच्या अंतर्गत 24वी घटना दुरुस्ती आपण तर पहिले बघितलंच. मग 25वी घटना दुरुस्ती काय होती तर 25वी घटना दुरुस्ती अंतर्गत आपल्याला दिसून येणार आहे की ज्यावेळेस नॅशनलायझेशन ऑफ बँकिंग झाली होती तर त्यावेळेस काही बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याच्या संदर्भामध्ये शासनाने भरपूर प्रायव्हेट लोकांच्या बँका कोणाच्या ताब्यात घेतल्या होत्या, स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या, इंदिरा गांधीचा काळ. मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेल्या हे सगळ्या गोष्टी घेतल्यामुळं स्थानिक लोकांना वाटायला लागलं की बँक माझी, बँकेमध्ये सर्व त्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आमच्या. मग हे प्रायव्हेट पर्सन आहे आणि प्रायव्हेट असलेल्या सगळ्या गोष्टी आता गव्हर्नमेंटकडे जाणार आहे आणि आम्हाला गव्हर्नमेंट देतं काय, कोणत्याही प्रकारचा मोबदला आम्हाला व्यवस्थित देत नाहीये. मग अशा प्रकारची ही 25वी घटना दुरुस्ती तिथे चॅलेंज केली गेली केशवानंद भारती केस अंतर्गत. आणि केशवानंद भारती केस अशा प्रकारचे लँडमार्क जजमेंट तयार झालं की त्याच्या अंतर्गत नियर टू बी 13 जजेस तिथे बसले होते आणि ह्या 13 जजेस समोर प्रश्न निर्माण झाला की आता मूलभूत अधिकार मोठे का त्या प्रकारचे असलेलं तुमचं DPSP मोठं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम्स क्रिएट झाला.
एका साईडला सामान्य लोकांचे मूलभूत अधिकार दिसत आहे आणि दुसऱ्या साईडला पार्लमेंट म्हणजेच त्याला आपण संसद म्हणतो मराठीतून, तर संसदेचे अधिकार जे की राष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून ते राबवत आहे, मग याच्यामध्ये हा कॉन्फ्लिक्ट दिसायला लागला। मग नेमकं करायचं कसं, कोणत्या पद्धतीने याला डील करायचं, तर त्यावेळेस ह्या केसेस अंतर्गत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असलेलं म्हणजे काय, बेसिक स्ट्रक्चर ही डॉक्टरीन आपल्याला तिथं सापडली आणि त्या पद्धतीच्या असलेल्या ह्या केसेस अंतर्गत केशवानंद भारती केसमध्ये आपल्याला कुठंतरी मूलभूत अधिकाराची व्याख्या आणि त्या प्रकारचं असलेलं बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। मग ह्या केसेस अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं 13 जजेस होते। मग 13 जजेसचे असलेला आपल्याला इथं फोटो दिसू शकता की कोण कोण होतं। त्या प्रकारचं सिक्री साहेब चीफ जस्टिस होते त्यावेळेस, हे पण लक्ष ठेवलं पाहिजे आहे। जस्टिस ग्रोवर होते, एन रॉय होते, त्याच्यानंतर पालेकर होते, त्याच्यानंतर खन्ना होते, शेलाट्स होते, त्याच्यानंतर मॅथ्यू होते, हेगडे होते, बेग साहेब होते, जगमोहन रेड्डी आहे, त्याच्यानंतर देवडी आहे, त्याच्यानंतर चंद्रचूड, आत्ताचे जे चंद्रचूड आहेत त्यांचे वडील त्यावेळेस ते पण त्या बेंचमध्ये होते, त्याच्यानंतर आहे जस्टिस मुखर्जी। अशा प्रकारचे असलेले हे व्यक्ती तिथं जजेस होते आणि ह्या सगळ्या जजेसला एकटा व्यक्ती डील करायचा, तो म्हणजे कोण, त्या प्रकारचे असलेले नानी पालखीवाला। असं म्हटलं जायचं की नानी पालखीवाला समोर 13 जजेस बसलेले आणि एकटा माणूस लढतोय। सकाळी 9 वाजेपासून कोर्टाचं कामकाज चालू झाल्यापासून तर 9 वाजेपासून तर संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत नॉनस्टॉप आर्ग्युमेंट करणारा हा व्यक्तिमत्व राम जेठमलानी, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, ॲडव्होकेट राम जेठमलानी एक वेळेस म्हटले होते की मी नानी पालखीवाल्या साहेबांच्या पायाच्या नाकाची धूळ पण नाहीये। एवढे महान व्यक्तिमत्व नानी पालखीवाला। हे जे ज्युरी सिस्टीम आहे, तुम्ही रुस्तम चित्रपट बघितला असेल तर त्या रुस्तम चित्रपटामध्ये ते ज्युरी सिस्टीम दाखवलेली आहे आणि ते ज्युरी सिस्टीम अबॉलिश करा अशा प्रकारचं असलेलं नानी पालखीवाल्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचं खूप सुंदर पुस्तक आहे द कोर्टरूम जिनियस म्हणून आहे, वाचलं पाहिजे प्रत्येकाने। याच्यामध्ये खूप सुंदररित्या त्यांचं आत्मचरित्र दिले की नेमकं केशवानंद भारती केसमध्ये काय झालं, कशा प्रकारे त्याच्यामध्ये गोष्टी बदलत गेल्या। मग अशा प्रकारचं असलेलं एका साईडला मूलभूत अधिकार आणि त्या एका साईडला तुमचं DPSP याच्यावर जेव्हा कॉन्फ्लिक्ट तयार झालं तर त्यावेळेस कुठंतरी त्या संदर्भामध्ये जजमेंट जे त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे असलेले ह्या केसेस अंतर्गत 6-6च्या असलेल्या बहुमताने त्या प्रकारचं असलेलं काय झालं, ऐतिहासिक निर्णय दिला आणि सांगितलं काय की यस आम्ही मान्य करतोय, काय मान्य करतोय की संसदेला संशोधन करण्याचा किंवा संविधानामध्ये बदल करण्याचा हा अधिकार आहे, नक्की आहे। कारण की अल्टिमेट सोशो आणि इकॉनॉमिकल जर पॉलिसी इम्प्लिमेंट करायची असेल तर तो पॉवर कोणाला देणार आहे, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तर देऊ शकत नाहीये। मग तो कोण असणार आहे, संसद असणार आहे। मग संसदेला आपल्याला काय करायची आहे, ही पॉवर द्यायची आहे, हे आम्ही काय करतोय, मान्य करतोय। कोणत्या केसमध्ये चालू आहे, केशवानंद भारती केसमध्ये मान्य केलं की अल्टिमेट संसदेच ही पॉवरफुल आहे संविधानामध्ये बदल करण्याचा। परंतु हे बदल करतावेळेस संसदेने एक गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे, काय डोक्यात घेतली पाहिजे की तुम्ही त्या प्रकारचं असलेला कशाला हात लावला नाही पाहिजे, मूलभूत संरचनेला हात नाही लावला पाहिजे। मग आता आपण म्हणतो ना की त्या प्रकारचं असलेलं शाब्दिक चकमकीमध्ये इथं आता सुप्रीम कोर्ट वरती गेलं, पार्लमेंटला सांगितलं की तुम्ही म्हणताय ना की घटना दुरुस्ती ही चॅलेंज केला जाऊ शकत नाही, कायद्याच्या माध्यमातून सगळं आम्ही मान्य करतोय, त्या सगळ्या गोष्टी मान्य करतोय। परंतु हे मान्य करतावेळेस ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघितल्या जाणार आहे तर त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारताच्या असलेल्या संविधानाच्या मूलभूत संरचनेची असलेल्या गोष्टीला धक्का लागला नाही पाहिजे। आणि विशेष म्हणजे गमतीचा भाग असा आहे की केशवानंद भारती केसमध्ये मूलभूत संरचना काय आहे हे सांगितलंच नाही, त्यांनी फक्त सांगितलं मूलभूत संरचनेला धक्का लागला नाही पाहिजे। पण मूलभूत संरचना काय आहे, काय असणार आहे, कोणती असणार आहे, कोणत्या गोष्टी असणार आहे, काही सांगितलं नाही। फक्त शेवटच्या जजमेंटच्या 4-5व्या लाईनमध्ये असं सांगितलं की तुमचे असलेले ओव्हर द टाइम पिरियड्स मध्ये जेवढे पण सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स येतील त्या जजमेंटमध्ये जर मेन्शन करत असेल की दिस विल बी कॉल्ड ॲज अ बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन, दे आर मे बी कॉल्ड ॲज अ बेसिक स्ट्रक्चर। मग अशा पद्धतीने तिथं ॲम्बिग्युटी ठेवून दिलं, द्विधा मनस्थिती तयार करून ठेवली की अशा प्रकारे केल्या जाणार आहे। आणि इथं सुप्रीम कोर्टाने आता परत चेंडू कोणाच्या ह्याच्यावर टाकला, पार्लमेंट। आज पार्लमेंट परेशान झालं, पार्लमेंट काय म्हणे की अरे यार ह्या सगळ्या गोष्टी आता केल्या त्या यांनी, मग अशा वेळेस बेसिक स्ट्रक्चरला धक्का कसा लावायचा। मग बेसिक स्ट्रक्चरला कोणती गोष्ट बेसिक स्ट्रक्चर आहे की नाही हे पण तिथं क्लिअर केलं नव्हतं। परंतु लक्षात ठेवा इंदिरा गांधी होत्या त्या, असं म्हणलं जातं की इंडिया मीन्स इंदिरा आणि इंदिरा मीन्स इंडिया, अशा प्रकारचं असलेलं स्लोगन त्यावेळेस तयार झालं होतं।
म्हणजे अक्षरशः सामान्य व्यक्तीलाही भुरळ पडल अशा प्रकारचे ते व्यक्तिमत्व होते. सिंडिकेट्स जे लोक होते खालचे तर त्यांनाही परेशान करून सोडलं होतं. एवढ्या प्रकारची त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी होती विदिन द कॉन्स्टिट्यूशन, विदिन द पार्लमेंट, विदिन द प्रेसिडेन्शियल ऑर्डर. या सगळ्या गोष्टीमध्ये इंदिरा गांधी खूप पुढे गेलेल्या होत्या आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून संविधानामध्ये कुठं बारकावे आहे, कशा पद्धतीने आहे, हे खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. मग आता इथं मूलभूत संरचनेची गोष्ट सांगून दिली सुप्रीम कोर्टनी, पण याला चॅलेंज केलं कोणी? परत पार्लमेंटने. आणि पार्लमेंटने केलेला कायदा तो म्हणजे काय? 42वी घटना दुरुस्तीचा कायदा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी क्लासमध्ये जेव्हा सांगत असतो की तुमचं असलेलं केशवानंद भारती केस बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनला चॅलेंज म्हणजे काय? 42वी घटना दुरुस्ती, बाकी काहीच नाहीये. इंदिरा मॅडमनी दाखवून दिलं की संसद किती पॉवरफुल आहे. इथं सुप्रीम कोर्ट नाहीये, इथं पॉवरफुल कोण आहे? जनता आहे. इथं पॉवरफुल कोण आहे? जनतेच्या अपेक्षा. इथं पॉवरफुल कोण आहे? तर जनतेच्या प्रत्येक ॲस्पिरेशनल गोष्टी. मग अशा पद्धतीने पार्लमेंटमध्ये 42वी घटना दुरुस्ती केली आणि 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून तिथं दाखवून दिलं सुप्रीम कोर्टला की आम्ही मूलभूत संरचनेला धक्का न लावता तरी पण आम्ही संविधानामध्ये खूप ठिकाणी बदल करतो. म्हणून असं म्हटलं जातं की 42वी घटना दुरुस्ती इज कन्सिडर्ड ॲज अ मिनी कॉन्स्टिट्यूशन. काय आहे? मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे. लहान संविधान आहे, छोट्या मोठ्या बदल नाही केल्या, तर त्यांनी फक्त ऍक्सेप्ट केली चॅलेंज. सुप्रीम कोर्टने सांगितलं ना की संविधानामध्ये बदल करू शकत नाही, मूलभूत संरचनेला धक्का लावू शकत नाही. मॅडम म्हणे ठीक आहे, नाही लावत, पण आम्ही बदल करून दाखवतो. आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार भरमसाठ बदल केले आपल्याला दिसून येत आहे. प्रस्तावनेपासून तर नियर टू बी 87 असेल कलम, त्याच्यानंतर प्रेसिडेंटची पॉवर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल केलेले आपल्याला दिसून येत आहे. इव्हन आणीबाणीच्या असलेल्या कलमामध्ये पण बदल केलेले आपल्याला दिसून येत आहे. हे सगळं दाखवतं काय? द पॉवर ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची ताकद काय, संविधानामध्ये कशा प्रकारची असलेली ताकद आहे आणि संविधानाचा वापर खऱ्या अर्थाने कसा केला जाऊ शकतो हे फक्त आणि फक्त कोणी दाखवून दिलं होतं? त्यावेळी असलेल्या संसदेच्या कार्याने. परिणामी झालं काय? त्यावेळी 42वी घटना दुरुस्ती केली. समाजवादी शब्द आपल्याकडे ऑलरेडी लपलेले होते सगळे. समाजवादी शब्द टाकायला धर्मनिरपेक्ष शब्दाची गरज नव्हती, कारण की ऑलरेडी 25 ते 28 मध्ये होतं, तरीही तो शब्द टाकला. एकात्मता शब्द तरीही टाकला. हे अशा 3 शब्दांपासून जी सुरुवात झाली प्रिएम्बलची, म्हणजे ज्याच्या अंतर्गत हे टाकले, तर त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक याच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल केले आपल्याला दिसून येत आहे. राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये पण बदल केलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यासोबतच संसदेची पॉवर काय असणार आहे त्याच्यावर बदल करण्याचा अधिकार तिथे देण्यात आलेला आहे. मग हे सगळं दाखवतं काय की इट इज अ जस्ट काइंड ऑफ अ चॅलेंज ॲक्सेप्टिंग गिव्हन बाय द सुप्रीम कोर्ट. मग अशा पद्धतीची असलेली 42वी घटना दुरुस्ती केली आणि घटना दुरुस्ती केल्यानंतर अजून एक कलम ऍड केलं आणि ते कलम ऍड काय केलं आहे तर नीट लक्षात घ्या. ते कलम ऍड केलं 368 सब क्लॉज 4. पहिले 368(3), नंतर आता 368(4). आता 368(4) काय सांगतं तर 368(4) काय सांगतंय? मूलभूत अधिकारापेक्षा काय महत्वाचं आहे? मार्गदर्शक तत्वे महत्वाची आहे. आम्हाला इथं मूलभूत अधिकारांना धक्का नाही लावायचा आहे, परंतु मार्गदर्शक तत्वे म्हणजे कोणाच्या माध्यमातून? संसदेच्या माध्यमातून आम्ही जो काही कायदा करेल, ज्या काही पॉलिसी इम्प्लिमेंट करणार आहे आणि ज्या काही गोष्टी आम्ही तिथं रूल अँड रेग्युलेशन्स तयार करणार आहोत, तर त्या मार्गदर्शक तत्वांना आम्ही काय देणार आहे? प्राधान्य देणार आहे. आणि सोबतच संसदेने यासाठी कोणताही कायदा न्यायालयाच्या पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर आहे असं स्पष्टपणे सांगून दिलं. मग आता त्या प्रकारचं असलेलं तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या मूलभूत संरचना, त्या मूलभूत संरचनेच्याही पलीकडे जाऊन आम्ही काय करतो? डायरेक्ट 368 सब क्लॉज 4 टाकतो आणि त्या प्रकारचं असलेली आम्ही कोणत्याही प्रकारची काय करणारे उद्या चालून घटना दुरुस्ती करणारे, ती घटना दुरुस्ती कशामध्ये येणार नाही? ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये येणार नाही असं स्पष्टपणे चॅलेंज परत रिटॅलिकेट केली. कोणी? पार्लमेंटने. म्हणजे बघा, विचार करा, त्यावेळेस सुप्रीम कोर्टला चॅलेंज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. एक वेळेस आपण असं म्हणतो की कंटेम ऑफ कोर्टच्या नावाखाली आपण गेलो असतो, परंतु कंटेम ऑफ कोर्ट काय आहे? संविधानानेच दिलेली पॉवर आहे 368 बदल करण्याचा. मग 368(4) मध्ये सरळ सांगितलं की आता काय असणार आहे की तुमची असलेली घटना दुरुस्ती कोणत्या कक्षेमध्ये येणार नाहीये? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेमध्ये बिलकुल येणार नाही. परंतु मग परत त्या प्रकारच्या गोष्टी चॅलेंज केल्या गेल्या कोर्टामध्ये. कोर्ट परत त्या प्रकारचं ऍक्टिव्ह झालं आणि कोर्टाने काय सांगितलं तर कोर्टाने एक केस दाखल झाली, तर ती होती मिनर्वा मिल्स केस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. मग याच्या अंतर्गत काय झालं?
ह्या केस अंतर्गत ह्या गोष्टी जेव्हा झाल्या की 368(4) टाकला आणि त्याच्यानुसार घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला घेतला, परत त्या प्रकारचं असलेलं पार्लमेंटला, आणि तिथं न्यायालयीन पुनर्विलोकन लागणार नाही. मग याचाच फायदा ह्या नॅशनलायझेशनच्या नावाखाली म्हणजे राष्ट्रीयकरणाच्या नावाखाली ह्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये विविध प्रकारचे नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण चालू झालं. हळूहळू प्रायव्हेट असलेल्या जेवढ्या पण कंपन्या असेल, बँक असेल, त्यांच्यावर ओव्हरलुकिंग कोणाचं झालं, त्या प्रकारचं गव्हर्नमेंटचं झालं. मग गव्हर्नमेंट तिथं पॉवर ॲक्युमुलेट करायला लागली. मग गव्हर्नमेंटने हळूहळू काय केलं की त्यावेळेस असलेली मिनर्वा मिल्स केस होती तर ती डबघाईला चालली होती. मग गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्ही डबघाईला चालले आहात, प्रायव्हेट सेक्टर आहात, लोकांचं नुकसान होतंय, तर आम्ही तुमचा काय करतोय, स्टेक आमच्याकडे घेऊन टाकतोय आणि याला काय करतोय, त्या कंपनीला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्टच्या नावाखाली आम्ही राष्ट्रीयकरण करून टाकतोय. अशा पद्धतीने तुमची प्रायव्हेट कंपनी मिल जी होती ते आता काय होणार आहे, तर त्या प्रकारची असलेली सरकारची कंपनी होऊन जाणार आहे. मग अशा वेळेस त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंज केल्या गेल्या कोर्टामध्ये, आणि त्यावेळेस कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने बघितलं की ऑलरेडी पार्लमेंटने त्या गोष्टी करून ठेवलेल्या आहे, काय की घटना दुरुस्ती न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये येणार नाही. मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेलं तिथं मिनर्वा मिल्स केसमध्ये सरळ सांगितलं की तुमचं असलेलं अंडर आर्टिकल 368 हे काय आहे, चुकीचं आहे आणि आम्ही काय करू शकतो, ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतो, कारण की ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. मग यांनी सांगितलं होतं ना की बेसिक स्ट्रक्चर तुमचं असलेलं ज्युडिशियल रिव्ह्यू हे घटना दुरुस्तीला लागून असणार आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तसं नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू हे स्वतः एक काय आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. मग अशा प्रकारे कोणती केस झाली, ही मिनर्वा मिल्स केस. मग ह्या मिनर्वा मिल्स केसमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू बेसिक स्ट्रक्चर म्हणून घोषित करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर वरचढ हे आता याच्या पुढे कोण होत गेले होते, कोर्टच होत गेला, कारण की त्याच्यानंतर असलेलं डिक्लाइन ऑफ इंदिरा गांधीचा काळ, त्याच्यानंतर संविधानामध्ये जास्त शोध किंवा त्या प्रकारचा असलेला त्याचा वापर हा कोणाला जास्त करता नाही आला. म्हणून असं म्हटलं जातं ना की इंदिरा मीन्स इंडिया आणि इंडिया मीन्स इंदिरा, अशा प्रकारचं समीकरण होतं. का, सगळ्या गोष्टीचं असलेलं पॉवरफुलनेस पार्लमेंटनी ॲक्युमुलेट केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोड्या प्रकारचं शांतता झाली, सुप्रीम कोर्टचं वर्चस्व तिथं निर्माण झालं आणि विविध प्रकारचे असलेले परत त्या प्रकारचे असलेल्या केसेस झाले, जसे की वामनराव असलेली केस, महाराष्ट्राचे असलेले व्यक्तिमत्व होते, तर त्यांच्या पण जमिनी होत्या, त्या जमिनी परत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ॲक्युमुलेट केलं होतं. मग अशा प्रकारचं असलेलं वामनराव केस असेल, क्यूहोलो केस असेल 2007ची, याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू आणि बेसिक स्ट्रक्चरचा परत काय केला होता, वापर केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीने केशवानंद भारती केस अंतर्गत आपल्याला जो बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन सांगण्यात आली, त्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनमध्ये स्पष्ट सांगितलं की सगळं करायचं होतं परंतु मूलभूत संरचनेला धक्का लागायचा नाही. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी इथं दिसून येत आहे. आलं लक्षात? थँक्यू सो मच.